नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा ब्लॉग काय होणार आहे। आपण फूड ब्लॉग आता बॅक टू बॅक फूड ब्लॉगच करतोय। जे रेग्युलर ब्लॉग आहेत माझे म्हणजे बाहेरचे वगैरे ट्रॅव्हलिंग लाईफस्टाईलचे ते लवकरच येतील तुमच्यासमोर। आजचा ब्लॉग स्पेशल आहे। ते बघितलं ना तुम्ही, फूड ब्लॉग आपण करत होतो जे चांगल्या रेसिपीज होत्या नॉनव्हेज वेज आपण कव्हर केल्या, नॉनव्हेजच कव्हर केल्या वाटतं। हां ठीक आहे, ज्या कव्हर केल्या तर तुम्हाला माहितीच आहे। बट आज आपण एक अशी स्वीट डिश, स्वीट म्हणजे ते गोड पण आहे आणि त्याच्यानंतर ते आमटी वगैरे बनणार ते पण आहे। पुरणपोळी बनणार आहे, त्याच्यासोबत गुळवणी म्हणजे जे गुळाचं बनवतात पाणी, त्याला गुळवणी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात मला माहिती नाही, ते झाल्यानंतर मी दाखवेल तुम्हाला। त्याच्यासोबत आमटी, मस्त अशी तिखट झणझणीत अशी तेलाची तरीवाली आमटी बनणार आहे आणि त्याच्यासोबत बनणार आहे भात मस्त असा चिकट असा। तर हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर आता याची रेसिपी काय सुरुवात करते, कशी सुरुवात करते रोशनी, ते मी तुम्हाला दाखवतो। ओके, तर आता जास्त वेळ न घालवता भेटू आपण डायरेक्ट किचनमध्ये रोशनीसोबत। तर मित्रांनो, तुम्ही पाहत असाल चणा डाळ घेतली आहे आपण, अर्धा किलो चणा डाळ आहे। तसेच मित्रांनो पाहू शकता इथे आपण पाणी 1.5 ते 2 लिटर पाणी घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण डाळ शिजवणार आहोत। डाळ शिजवण्याच्या आधी आपण चांगल्या प्रकारे ती धुवून घेत आहोत, ज्याच्यामुळे ती स्वच्छ होईल आणि एकदा धुवून झाली व्यवस्थित की ती आपण या गरम पाण्यामध्ये डाळ टाकू। तर जसे पाहून घेतो मित्रांनो, आपण डाळ धुवून घेतलेली ती आता त्या पाण्यामध्ये टाकतोय आपण। डाळ आता आपण या गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून ती शिजवून घेऊ आणि शिजल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस जी आहे ते तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो आता आपण पीठ घेतोय, गव्हाचं पीठ पोळीसाठी। हे आता पाहू शकत असाल जो बाउल होता, सूपचा बाउल, 1 वाटी आपण पीठ घेतलेलं आहे। हे चांगल्या प्रकारे आपण चाळणीतून चाळून घेतोय। तर मित्रांनो याच्यावर आता गव्हाचं पीठ होतं, आता वरती आपण 1 वाटी जे आहे मैदा पण टाकलेला आहे। ॲक्च्युली ते शूट करताना माझ्याकडून शूट झालं नाही, पुन्हा आपण अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे। तसेच तुम्ही पाहू शकता गॅसवर आपण जी डाळ ठेवली आहे शिजायला, चांगल्या प्रकारे आता ती शिजत आहे। जसं डाळीच्या वरती मित्रांनो फेस येईल, तो फेस तुम्हाला काढून टाकायचा आहे साईडला। आता या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकू शकता, कमी जास्त जसं तुम्हाला लागतं तसं। आता हे पीठ व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेतोय, म्हणजे गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यासोबत मैदा आहे, हे सगळ्यात आधी आपण चांगल्या प्रकारे मिक्स करतोय। तर ह्याच्यामध्ये आता आपण पाहू शकता 1 ग्लास पाणी टाकतोय मळून घेण्यासाठी। पाणी आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता, पीठ जास्त असं पातळ नाही झालं पाहिजे। पीठ आता मळून घेतलेलं, याच्यात आपण 1 पळी म्हणजे 1 चमचा आहे तेल टाकतोय, त्याच्यामुळे पीठ जे आहे ते नरम राहील। तेल टाकून आता परत प्रॉपर चांगल्या पद्धतीने पीठ आपण हे करत आहोत, मिक्स करत आहोत। आता पाहू शकता मित्रांनो पीठ आपलं तयार झालेलं आहे। थोडा वेळ आपण ठेवू आणि डाळ सुद्धा आपण मध्ये मध्ये हलवून घेतोय आणि वरती येणारा फेस काढतोय। डाळ पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला जे आहे गॅसवर ठेवायचे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण पाटा वरवंटा घेतलाय, ह्याच्यावर आपण सुंठ घेतलेला आहे आणि ही हिरवी वेलची आहे। तर आपण सुंठ आणि वेलची पाट्यावर वाटून घेत आहोत आणि हो, याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। आणि मित्रांनो जो पाटा वरवंटा तुम्ही पाहताय हा माझ्या आजी आजोबांच्या वेळेचा आहे। तुम्ही पाहू शकता जो वरवंटा आहे तो अर्धा तुटलेला तुम्हाला दिसत असेल। तर हे आत्ताच नाही, माझी आजी पण याच्यावरच करायची, ते अजून आम्ही ठेवलेलं आहे आमच्याकडे आठवण म्हणून आणि ते वापरतो सुद्धा। तर पाहू शकता मित्रांनो आता ते जे आपण मिश्रण घेतलेलं पाटा वरवंट्यावर वाटून एकदम त्याचं असं पावडर सारखं एकदम बारीक करून घेतलेलं आहे, हे आपण वापरणार आहोत नंतर पुरणपोळी बनवताना। आता मित्रांनो आमटीची तयारीला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे।
सो हे सगळं जे साहित्य घेतलेलं आहे ते आता आपण ह्याच पाट्या वरवंट्यावर म्हणजे या पाट्यावर वाटून घेणार आहोत, कारण की जी पाट्या वरवंट्यावर मसाल्याला चव येते ती मिक्सरमध्ये येत नाही. जनरली मिक्सरमध्येच घेतात हे मिक्स करून. बट सो हे आता पाहू शकता मिश्रण वाटायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि जसं तुम्हाला दिसत असेल लसूण, जिरा, कोथिंबीर आणि सुक्क खोबऱ्याचा किस हे सगळं आता आपण वाटून घेत आहोत. आता हे वाटण एकदा तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता आता आपला मसाला तयार झालेला आहे. म्हणजे हा मागे थोडा हे घट्ट आणि पुढे पाहू शकता एकदम पेस्ट अशी निघते. मेहनत आहे बट हो, मेहनत केल्यानंतर जी चव मिळते ती खूप अप्रतिम आणि युनिक असते. आता पाहू शकता डाळ शिजलेली आहे पूर्णपणे. हे पहा, तसेच आपलं जे वाटण होतं पाट्या वरवंट्यावरचं ते सुद्धा ऑलमोस्ट झालेलं आहे. तर आपण आता बघूया डाळ कशी शिजलेली आहे. ही पहा डाळ, ही पहा की प्रॉपर इतकी शिजेपर्यंत आपण गॅसवर ठेवली होती. सो वाटण पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता काहीच राहिलेलं नाही आहे. तर वाटण आता आपण प्लेटमध्ये काढून घेतोय. तर आता ही डाळ पूर्णपणे शिजून तयार आहे. ती आता आपण ह्याच्यामध्ये काढणार आहोत. ह्याच्यामध्ये वरती आपण डाळ काढू आणि याच्या आतमध्ये त्याच्यातलं जे पाणी आहे ते टोपात स्टोअर करू. तर हे पाहू शकता खाली डाळीचं पाणी झालेलं आहे. जे पाणी याच्यातलं निघालेलं आहे हे आपण आमटी बनवण्यासाठी वापरणार आहोत. आणि ही जी डाळ आहे ही शिजलेली डाळ आपण याचा पुरण म्हणून उपयोग करू. आता ह्याच्यामध्ये आपण जे डाळीचं पाणी घेतलेलं आमटीसाठी आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा जे आहे मसाला वापरतोय. घाटी मसाला आहे. डाळीच्या पाण्यामध्ये आपण 3 चमचे टाकलेला आहे घाटी मसाला. आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकतोय चवीनुसार. तर आता आपण गूळ घेतलेला आहे. हा गूळ 400 ग्राम आहे. हा आपण आता या डाळीमध्ये टाकणार आहोत. जे आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण हा गूळ याच्यामध्ये टाकणार आहोत. गूळ आपण हलका क्रश करून घेतलेला आहे. आता हा गूळ आपण डाळीमध्ये टाकत आहोत. गूळ मित्रांनो तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर थोडं जास्त टाका, कमी गोड लागत असेल तर कमी टाकू शकता. ते डिपेंड करतं तुम्हाला किती गोड हवी आहे पुरणपोळी त्याच्यावर. इथे तुम्ही पाहू शकता आपण आमटीसाठी जे तयार करतो आहे हे आता मसाला पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. गॅस पूर्ण फुल केलेला नाही आहे. चांगल्या पद्धतीने आता असं हलवून घेतलेलं आहे. ते मिश्रण एकजीव झालं पाहिजे आणि गॅस चालूच आहे. सुंठ आणि वेलची याची आपण त्याची पावडर मगाशी बनवून घेतलेली ती आता आपण ह्या मिश्रणामध्ये ॲड केलेली आहे. तर हे आता आपण जे मिश्रण आहे पुरणासाठी डाळ आणि याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. तर हळूहळू पाहू शकता तुम्ही पाण्यासारखं झालेलं आहे. बट हे आता जसं जसं आपण गरम आचेवर तापवू तसं आटत जाईल आणि हे घट्ट होईल. आपण आमटीसाठी जे ठेवलेलं कडवत ते आता मित्रांनो एकजीव झालेलं आहे. आता याला आपण या टोपामध्ये फोडणी देऊया. हे आता जसं तुम्ही पाहू शकत असाल हळूहळू घट्ट होत चाललं आहे. आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता आपण तेल घेतलं आहे. अर्ध्या वाटीपेक्षा जास्त मोठ्या 4 पळ्या तेल घेतलेलं आहे आपण. हे तेल आता आपण टाकलेलं आहे या टोपामध्ये. तर थोडं तेल गरम झालं आहे. ह्याच्यात आपण कढीपत्ता ॲड करून घेऊया. आणि जे वाटण आपण केलेलं पाट्या वरवंट्यावर ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो. पूर्ण वाटण आपल्याला घ्यायचं. मसाला आता पूर्णपणे याच्यामध्ये भाजला गेलेला आहे. तसेच आपण पूर्णासाठी जे मिश्रण केलेलं ते सुद्धा पूर्णपणे तयार झालेलं आहे. तर आता पाहू शकता आपण ह्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण जे डाळ घेतलेली डाळीचं जे पाणी होतं ते याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे. आता पाहू शकता मित्रांनो आमटी तयार करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि याचा सुगंध इतका भारी येतो तुम्हाला तर येणार नाही कॅमेऱ्यामधून, पण खरंच खूप छान असा सुगंध येतो याचा. एका बाजूला आमटी तयार होत आहे आणि आता इथे आपण जे आहे पाहू शकता वाफ निघते पुरणामधून. हे पुरण आपण आता वाटून घेणार आहोत. तर हे पाहू शकता आता पुरण वाटून घेतलेलं आहे आणि तसंच इथे
चालू आहे कंटिन्यू पाटा वरवंट्यावर पुरण करण्याचं. कनेक्ट करू थोड्या वेळात. थोडं पुरण राहिलेलं आहे आणि इथे आता बाकी चालू आहे. आता आई थोडंसं पुरण वाटते आहे वाट्यावर आणि हे पुरण ऑलरेडी आपण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण प्रॉपर पोळ्या बनवतोय. तर पाहूया कशा पोळ्या बनतायत ते. हे आपण पिठामध्ये पाहू शकता तुम्ही. पिठामध्ये आतमध्ये पूर्ण पुरण भरलेलं आहे. आता ही पोळी लाटावी लागेल. त्याच्यानंतर ती आपण तव्यावर गरम तव्यावर शेकून घेऊ. आपली पुरणपोळी तयार होईल. हे पाहू शकता तुम्ही. हे ज्या वेळेस लाटेल त्यावेळेस काळजीपूर्वक लाटायचं आहे, कारण की कसं आतमध्ये पुरण आहे तर ते असं पोळी फाटून बाहेर येण्याची शक्यता असते. तर एकदम हळूहळू तुम्ही करू शकता. आता रोष्टी एक्सपर्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये ती पटपट करते आहे, पण तुम्ही काळजी घ्यायची. आणि हे पाहू शकता आमटी तयार झालेली आहे, कटाची आमटी. तर आता आपण पोळी भाजून घेतोय. तसंच आता इथे जे आपण पीठ ठेवलेलं त्याचे गोळे करून ठेवलेले आहेत आणि ते पण जसं पोळीप्रमाणेच घ्यायचे. असं नाही की एक गोळा पूर्ण एका पोळीलाच वापरायचा आहे. याच्यावर आता हलकंसं तेल टाकलेलं आहे. तर आपण ही एक बाजू भाजल्यानंतर पलटून घेऊ. पाहू शकता तुम्ही हळूहळू पोळी आता तयार होत आहे. त्याप्रमाणे आता दुसरी पण पुरणपोळीची तयारी चालू आहे. आणि एक पोळी तुम्ही पाहू शकता. ते पहा तुम्ही हळूहळू आता ती फुगते आहे पोळी. हे पाहू शकता तुम्ही प्रॉपर अशी पुरणपोळी फुगलेली आहे. हे पहा याप्रमाणे आपली पहिली पुरणपोळी तयार झालेली आहे. हे पहा एकदम तयार पुरणपोळी रेडी. पुरणपोळ्या ऑलमोस्ट तयार झालेल्या आहेत. तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस आहे गुळवणी. हे आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण गुळ ॲड करतोय. जसं पाहू शकता तुम्ही 2 खडे आपण ॲड केलेले आहेत. लगभग 100 ग्रामच्या आतमध्ये तयार गुळ. 60 ते 70 ग्रामचा गुळ असतो. गुळवणी बनवण्यासाठी आता आपल्याला हा गुळ जे आहे पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत प्रॉपर असं हलवून घ्यायचं आहे. हे पाहू शकता असं कंटिन्यू आपल्याला हे हलवायचं आहे, ज्याच्यामुळे गुळ हा हळूहळू मेल्ट होईल पाण्यामध्ये. गॅस आपण फुल ठेवलेला आहे. पूर्ण मेल्ट झाल्यावर मी तुम्हाला कनेक्ट करतो. सो पाहू शकता आता पूर्ण गुळ हा मेल्ट झालेला आहे याच्यामध्ये आणि आपली गुळवणी तयार आहे. हे आता पाहू शकता रोशनीने मूग भजीची तयारी केलेली आहे आणि मूग भजी तळत आहेत. तर हे आता मी थोडं बाहेर गेलेलो तोपर्यंत रोशनीने करून ठेवले. तर याची रेसिपी म्हणजे काय कसं बनवलं सांगशील का तू थोडं? मुगाची डाळ भिजवलेली थोडीशी, त्याच्यामध्ये जिरं, थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, बरं, ते वाटून टाकलं. डाळ वाटून डाळीसोबतच वाटून घेतलेली. मग थोडासा 1 कांदा आणि थोडीशी हळद टाकून मीठ टाकून मिक्स केलं आणि रेडी. ओके ठीक आहे. आता हे भजी पूर्ण तळून तयार झाल्यानंतर मी कनेक्ट करतो. आता पाहू शकता तुम्ही भजी तयार झालेले आहेत. एकदम असे कुरकुरीत आहेत, गरम आहेत पण माहिती कुरकुरीत आहेत, खूप छान झालेले आहेत. ऑलमोस्ट आपला पूर्ण मेनू तयार झालेला आहे. आता फक्त कुरडई तयार करून घेणार आहे. तयार म्हणजे तयार आहे ती तळून घेणार आहे. ती तळताना मी तुम्हाला कनेक्ट करतो. भाजी पूर्णपणे तयार झालेल्या आहेत आणि पाहू शकता तेल पण जास्त दिसत नाहीये, छान झाले. आता जसं सांगितलेलं कुरड्या आपण तळून घेऊया. हे पाहू शकता कुरडे तळण्याचं काम सुरू आहे. कुरड्या पूर्ण झाल्यानंतर आपलं पूर्ण म्हणजे जेवण जे आहे ते तयार होईल. आता पूर्ण तयार झाल्यानंतरच भेटू टेस्ट करायला. आता हे पाहू शकता तुम्ही आपण प्रॉपर जी गुळवणी मगाशी सांगितलं दूध घेतो आणि या दुधामध्ये आपण जे आहे जे मगाशी आपण तयार केलेलं मिश्रण गुळ आणि पाणी ते टाकतो
आणि ही तयार झाली प्रॉपर गुळवणी आणि ही आता आपण खाणार आहोत पोळीसोबत. पुरणपोळी सोबत. तर फायनली रेडी झालेलं आहे ताट. ताटामध्ये पाहू शकता पुरणपोळी आहे, कुरडई, भजी, सुद्धा पापड आहेत आणि त्याच्यासोबतच आपलं गुळवणी सुद्धा आलेली आहे. हे सुद्धा दिलेलं आहे. जसं आपल्याला लागेल अजून गोड तर हे टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये. आता वाट पाहतोय मोस्ट अवेटिंग आपली आमटी, कटवाली आमटी. सो वेट इज ओव्हर मित्रांनो. कटवाली आमटी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. कट एकदम ती झणझणीतच आवडते मला. आणि हा जसं मी सांगितलेलं चिकट भात खायला खूप 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 टेस्टी लागतं. तर आता एक एक आपण टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो मी कसं झालंय ते. खायला सुरुवात करतोय. आता खाण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. मी पहिलं पोळी आणि गुळवणी मिक्स करून खाणार आहे. कोणी कोणी लावून पण खातं, तर कोणी पोळी आणि आमटी सुद्धा खातं. हे डेडली कॉम्बिनेशन असतं, गोड आणि तिखट. खरंच म्हणजे मला पण आवडतं, बट सध्या आता मला हे ट्राय करायचं आहे. सगळ्यात आधी आपण पोळी घेऊया. ही पोळी आपण ह्या प्रकारे ताटात ठेवायची आहे आणि मस्तपैकी अशी चुरायची आहे. पूर्ण चुरून झाल्यानंतर ही खायची आहे. तो आता पाहू शकता प्रॉपर चुरून घेतलेलं आहे. आता हे मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं झालंय. तर हे आता मी टेस्ट करतोय. प्रॉपर गोड, जास्त गोड नाही आहे आणि गुळवणी पण व्यवस्थित लेवलमध्ये आहे. हे टेस्ट करून झालं. आमटी पण टेस्ट करतो, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. भाजी टेस्ट करून बघूया की आमटी तर आहे बट गरम खूप आहे. तर आधी भाजी टेस्ट करू, त्याच्यानंतर आमटी टेस्ट करू. प्रॉपर स्पॉन्जी झालेले आहेत, तिखट पण आहेत. तर मित्रांनो आता आमटी टेस्ट करतोय. पाहू शकता मी पेल्यामध्ये घेतलेली आहे, कारण की मी ज्यावेळेस गुळवणी आणि पोळी खातो त्यावेळेस आमटी पितो आणि नंतर राईससोबत पुन्हा खातो. तर आपण आता पाहूया आमटी. प्रॉपर तिखट झणझणीत कटवाली आमटी. फक्त खातच राहू असं वाटतंय, सॉरी पीत राहू असं वाटतंय. इतकी टेस्टी झालेली आहे. कारण की स्पेशल रिझन हे आहे की वरवंटा पाट्यावर आपण हे सगळं मिश्रण केलेलं आहे तयार, त्याच्यामुळे आजची टेस्ट वेगळीच आहे. ते खूप यम्मी लागतंय. मी आता खातो आणि थोड्या वेळाने पुन्हा कनेक्ट करतो. गुळवणी आणि पोळी फिनिश. आता हे पण फिनिश करणार आहे. त्याच्या आधी आता आपण शिवण्याला विचारूया तिला कसं लागलं. शिवण्या, ट्राय केलंस तू, कसं वाटलं? मस्त आहे. मस्त आहे. आवडलं तुला? खूप आवडलं. ठीक आहे ठीक आहे. सायशाला पण आवडलेलं आहे. आमटी राहिलेली आहे थोडी, फिनिश करूया. खरंच इतकी टेस्टी आहे ना आज त्या वाटणामुळे. असं वाटतं फक्त आमटीच पीत बसू, फक्त पीत बसू, फील घेत बसू. खरंच खूप छान झालेली आहे. आमटी भात पण आलेला आहे माझा. तुम्ही पाहू शकता ताट व्यवस्थितपणे. जे पुरणपोळी आणि गुळवणी खाल्लेली तेच ताट आहे आणि ते न धुता घेतलेलं आहे. ते गोड आणि तिखट अशी एकदम मस्त कॉम्बिनेशन वाटतं. काय काय झालं? काय झालं तुला साईशा? तू ओके. तर आता आमटी भात टेस्ट करूया. खूप टेस्टी झालेला आहे मित्रांनो, खूप टेस्टी झालेला आहे. तर हा व्लॉग आपण इथेच थांबवतोय. तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहिला असेल आणि आय होप सो तुम्हाला आवडला असेल. खूप मेहनत लागते सगळं बनवायला, म्हणजे ब्लॉग बनवायला तर लागतेच, त्याच्यासोबत जे पाट्या वरवंट्यावरचं तुम्ही बघितलं
ते बनवायला सुद्धा खूप मेहनत लागते. तर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर खरंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे सुद्धा नवीन लोक असतील, जे व्हिडिओ माझा पहिल्यांदा बघत असतील आणि ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं, त्यांनी सुद्धा व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जितका होईल तितका आपल्या जवळच्या लोकांपर्यंत, मित्र परिवारापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे इन डिटेलमध्ये की काय काय किती किती घेतलेलं आहे. तर हे पाहून तुम्ही सुद्धा अशीच टेस्टी पुरणपोळी आमटी बनवू शकता. ओके, तर आता हा आपण ब्लॉग इथेच संपवतोय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.